करूया सामन्याला. मिथ 11 टिंग टॉंग विरुद्ध ओमसाई गणेश. डावाची सुरुवात. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या खूप आज बाहेर आणि पंचांनी इशारा केला. पंचांचा वाईटचा इशारा. वाईट सुरुवात नाही मात्र आज सुरुवात होते. पंचांच्या भूमिकेत शैलेश शेट्टी. मागचे पंच स्ट्रायकिंगचे पंच जितेंद्र कदम. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. चांगला कमबॅक गोलंदाजीतून. इव्हन पहिल्या चेंडू निश्चित आपण बघितलं वाईट होता पण पहिला चेंडू खूप सुंदर हाताळला. डॉट बॉल. ऑन ड्राइव्ह. चांगला टायमिंग केलाय चेंडूवर. गॅप शोधला होता शॉर्ट मिड विकेट मध्ये आणि फलंदाज एका धावेने खाता उघडतोय. धावसंख्या धावफलकावर 2. गोलंदाज आहे तो शाहरुख. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. धावसंख्या 2 धावा धावफलकावर. आपण पाहतो मास्टर्स कप ग्रुप सी च्या मॅचेस काल आपण ए आणि ग्रुपच्या मॅचेस बघितल्या कालच्या दिवसामध्ये आणि ग्रुप सी मधून आपण संघ बघू शकाल म्हणजे 4 संघ ओमसाई गणेश, मिथ 11 टिंग टॉंग, कल्याण वॉरियर्स आणि ब्रदर्स आणि प्युअर लीग टुर्नामेंट आहे. खूप रेअर बघायला मिळतं. अंतराळ क्रिकेटमध्ये आपण खूप रेअरली बघतो की प्युअर लीग टुर्नामेंट. इव्हन आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की बिग बॅश फॉर्मॅट असतो, राऊंड रॉबिन असतं पण इथे मात्र तुम्हाला प्युअर लीग म्हणजे नेट रन रेटच्या माध्यमातून तुम्हाला पुढे सगळं जाताना पाहायला मिळतं. ओ चेंडू स्टिकच्या वाईड आहे, बाहेर आहे. वाईट बॉल. गोलंदाज शाहरुख खान. राऊंड विकेट. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. एक्सलेंट कमबॅक. 2 वाईड 1 सिंगल आणि 2 चेंडू दीर्घाव सुद्धा टाकले शाहरुख. गुड बॉलिंग. बॅकफूट लागला. पंच केलाय. सेफ शॉट. बॅकफूट पंच. बॅकफूट पंच आणि एका धावेने आशिष खातं उघडतोय. आशिष चतुर्वेदी. स्ट्राइक एंडला असेल तो मोनिश. रिव्हर्स अटेम्प्ट. वाईड बॉल अगेन. थर्ड वाईड ऑफ द ओव्हर. तिसरा चेंडू वाईड टाकलाय शाहरुख खानने. चेंडू मध्ये झेलचा प्रयत्न त्या ठिकाणी अमित होता पण अवाक्याच्या बाहेर. कारण आपण जर बघितलं तर ग्राउंडची भौगोलिक परिस्थिती बघितली टर्फ विकेट आहे, टर्फ ग्राउंड आहे. वरच्या नेटला जर चेंडू लागून जर खाली जातो की कॅच पडायचा प्रयत्न बाद असणार. 3 वाईड 3 सिंगल 6 धावा. ऑप्शनच्या बाहेर. ओव्हर कंप्लीटेड. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 6 धावा. दोन्ही फलंदाज आशिष आणि मोनिश खातं उघडत असताना आपण बघतोय की मैदानावर आशिष खेळतोय 3 चेंडूमध्ये 1 धाव. मोनिश खेळतोय 3 चेंडूमध्ये 2 धावा. 3 वाईड सुद्धा टाकले तर शाहरुख खानने पहिल्या षटकामध्ये. लक्षात ठेवा 9:55 मिनिटांनी सामना सुरू झालाय. तुमच्याकडे जो वेळ आहे अवधी आहे त्या वेळेत तुम्हाला ही सगळी षटकं कंप्लीट करायची आहेत. इट्स अ 7 ओव्हर्स गेम. 7 षटकांचे सामने. मास्टर्स कप सेकंड डे फायनल डे आणि बॉलिंग मार्कवर अनुभवी एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू ज्यांची ख्याती आहे कल्याण परिसरातल्या क्रिकेटमध्ये यशाच्या मागे आपण बघतोय म्हणजेच राहुल सुरवाडे उर्फ लॅबो. ही ऑल्सो व्हेरी गुड ऑलराउंडर. अमोल इज द कॅप्टन ऑफ द टीम and very well organized cricket tournament Masters Cup organized by Akshay Bagul, Amol Bakre, Anu Bhoir, Akshay Iyer, Dheeraj and Atul Bhoir. Very fast delivery of Jakub Baher and wide. दिशेवर नियंत्रण नाही, हातावर नियंत्रण नाही. वाईड बॉल. वॉच डिलिव्हरी. अनप्लेबल. सबमरीन आणि थेट वेध घेतला एसटीचा. पहिलाच धक्का अत्यंत भेदक मारता दिलाय अनुभवी. बघू शकता हा चेंडू ऍक्शन रिप्ले मध्ये. अनप्लेबल. बॉल बॅटेड शॉट. शॉट सोल्युशन टूर्नामेंट सुटलं होतं.
मोनिश त्याचा फायदा उचलला. चेंडू आपण जर बघितलं तर टप्पा पडण्यात जास्त उसळी सुद्धा घेतली नाही, थोडंसं सबमरीन राहिला आणि थेट वेध घेतला तो यष्टीचा क्लीन बोल्ड. बॅटिंग करत असताना मी दिल्यावर संघाला पहिलाच धक्का लागतोय. मनीष बाजूला क्लीन बोल्ड, धाव संख्या 7 असताना 7 षटकांचे सामने. अनुभवचा पुढचा चेंडू फलंदाज आहे तो जॉन. समोर ऑफर केल्या पण हवेमध्ये चेंडू आहे, झेल उडाला आहे आणि बॅक टू बॅक विकेट फॉर अनुभव. जसं मगाशी मी उल्लेख केला की आपण टर्फवर क्रिकेट खेळतोय. टर्फवर सध्या आपण भरपूर क्रेज असते अंडर क्रिकेटला आणि ते आपल्याला बघायला मिळतं. आणि अशा मुवमेंटला जे सिच्युएशन असतात ना, ती सिच्युएशन तुम्हाला सांगतोय की वरती जर नेटला लागून जर चेंडू आला खाली तर विकेट असणार. हॅट्रिक बॉल फॉर अनुभव. हॅट्रिक बॉल, स्ट्राइक केला रोहन चिले. हवेमध्ये चेंडू ऑन साइडला टायमिंग चुकून चांगलं केलंय. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी पण चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 2 धावा नाही 4 धावा. ओ खूप चांगला स्वीप, रन आउट संधी. ओ अजून एक संधी आहे आणि आता मात्र फलंदाज बाद. आता मात्र आशिष बाद. जवळ जवळ 2 वेळा बाल बचावला होता. राहुल सुरवाडे अत्यंत जवळून गोटी नेम दाखवण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला मात्र त्याच्यात सफलता मिळाली नाही. बॅकअप चांगलं होतं पण आशिष आपण बघितलं की 2 ते 3 वेळा त्याला जीवदान मिळालं काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये, पण फायनली विकेट मिळाली आहे. बघू शकता ऍक्शन रिप्ले, खूप काही गोष्टी घडल्या ग्राउंडवर. ओके ऍक्शन रिप्ले पुन्हा आपण मागे जाऊया. अंडरआर्म थ्रो एडीएसटी वर 11 लॉस ऑफ 3 इन सेकंड ओव्हर. बॉटम हाइंड थ्रू द गॅप. चले मिड ऑफ ऑफर केला फटका. धावेने एका धावेने खातं उघडले अलीने. 12 धावा. 12 runs on the board, loss of 3 in second over. Last to go from Anubhoy. Oh, what a shot! What a shot is that? Under pressure. धावाखाली असताना अनुभव सारख्या खेळाडू समोर अप्रतिम षटकार मारलाय आणि धाव संख्या 18 धावा 18. एटीन 18 धावा 3 गडी बाद. स्ट्राइक एंडला अली दुसरा षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आपण या स्पर्धेचं बघू शकतो. ऑफिशियल किट पार्टनर ते भवानी स्पोर्ट्स. थँक यू विनय पवार फॉर द ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशन जर्सी. Not only for the players, also for the spectators also, umpires, commentators. चेंडू हवेमध्ये चेंडू त्या ठिकाणी अमित पोहोचेल आणि तोपर्यंत एक धाव. अलीला फक्त आता हेच काम करायचं की रोहितला स्ट्राइक एंडला आणायचंय. बोली मार्कवर 12 धाव संख्या 19. ओ बॉटम हँड क्या बात है. कंट्रोल आहे फटक्यामध्ये. चेंडूवरची बारीक नजर आपल्या असलेलं कसं या सगळ्या गोष्टींचा समन्वय बघायला मिळतोय रोहन चिलेच्या बॅट मधून. इट्स अ 20 ऑन बोर्ड. फ्लिकचा फटका स्क्वेअर लेग मध्ये. अमोल त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेल तोपर्यंत पुन्हा स्ट्राइक केला रोहन चिले. धाव संख्या 21. वेगवान चेंडू. वेगाचा पुरेपूर वापर आपल्या बॅटमध्ये करत असताना फक्त दिशा स्टीअर केलं. ग्राउंड स्ट्रोक 22 लॉस ऑफ 3. लीडिंग एज एंड कॉट.
रोहन चिले तेच सांगतो आहे की आतापर्यंत ग्राउंड स्ट्रोक मारत असताना मला खूप चांगली साथ दिली. स्ट्राइक रोटेट होणं इम्पॉर्टंट आहे. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये मात्र एक साधा सरळ सोपा झेल देऊन अली तंबूत परतला. 22 वर 4. बॉटम चांगला प्रयत्न बॅकअप त्या ठिकाणी आहे. बॅकअपला शाहरुख खान येतोपर्यंत एकच धाव. षटक समाप्त. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 23 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 फलंदाज खूपच लवकर आणि खूपच स्वस्तामध्ये बाद झाले. करण पाटील आल्या बॅटिंगसाठी. बघायचं या दोघांमध्ये पार्टनरशिप बिल्डअप होणं इम्पॉर्टंट आहे. रोहन चिलेचा पण जर स्ट्राईक रेट बघितलं तर 5.12 वर खेळतोय आणि 200च्या पलीकडचा स्ट्राईक रेट त्यांनी ठेवलाय 23. बोलिंग मार्कवर नवीन गोलंदाज अमित भोईर. ओ नो बॉल. आउट बॉल. जीतू फ्री बॉल. चांगला गॅप मध्ये एक्झिक्यूट केला फटका. एकच धाव दिली या चेंडूवर. It's a missed time with a big wicket. रोहन चिलेची विकेट मिळाली आहे. जो रोहन चिले मैदानावर ग्राउंडवर अत्यंत संयमाने धैर्याने तोंडलेला होता अशी मात्र विकेट काढण्यात आली आहे. त्यामुळे मोठी सफलता हाती लागली आहे अमित भोईरला. ओम साई गणेश संघाचा निर्णय होता नाणेफेकीची प्रथम सत्रामध्ये गोलंदाजी करण्याचा. आतापर्यंत प्रत्येक गोलंदाजीमध्ये कामगिरी चोख बजावली आहे. 25 वर 5 गडी बाद. निम्मा संघ तंबूत परतलाय. पुढील चेंडू ग्राउंड स्ट्रोक. रनआउटची संधी. क्विक ऍक्शन. डॉट बॉल. बॅटिंग साठी अतुल पाटील ऑन स्ट्राइक. No ball. Freed again. 27. 27 वर 5. स्ट्राइकिंग यायला करा. हवेमध्ये चेंडू आहे. ऑन साइडला प्लेस केलाय थोडासा हवेमध्ये. चांगली फिल्डिंग. चांगला थ्रो. गुड शॉट. थ्रो. चांगली फेकी बघायला मिळाली. 4 षटकांच्या अखेरीस 28 धावा. 28. धावा. चला डबल ट्रबल ओव्हर आहे.
चला 27 धावा करेक्शन आपण केलंय. 27 आपण करेक्शन करत आहोत. 27 लॉस ऑफ 5 आफ्टर 4 डबल ट्रबल ओव्हर नंबर 5 चा ऑर्नमेंट नको आहे. सामना सुरू करूया आपण. चला बाकीचे खेळाडू शांत बसा. आतमधल्या बॅट्समॅनने सांगितले बरोबर आहे, त्यामुळे मॅच सुरू करूया आपण. डबल ट्रबल ओव्हर राहुल सुरवाडी घेऊन आलाय. जेवढ्या धावा होतील त्या डबल केल्या जातील. जर विकेट पडली तर 5 रन मायनस. साइड आर्म नो जीतू कदम. तीक्ष्ण नजर गोलंदाजावर. सांगितलंय साइड आर्म टाकलाय गोलंदाजाने. व्हॉट अ शॉट इज दॅट. नो ची सुद्धा धाव आउट केली जाणार. डबल होणार. त्यानंतर षटकार मला डबल होणार. म्हणजे आतापर्यंत धावा खर्च केल्या त्या एका चेंडूमध्ये 14. वाईट आहे की नाही. सररेषेत चेंडू निघून जाते. सररेषेमध्ये चेंडू निघून जाते. पंचांनो दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नका. निर्धाव चेंडू. डॉट बॉल. बॉटम हँड ऑन साइडला प्लेस केलंय. सिंगल मिळते. एक नो बॉल, एक षटकार, एक सिंगल, एक डॉट, असं इक्वेशन षटकात बघायला मिळते. डबल ट्रबल ओव्हर आहे. ओ विकेट गमवायची नाहीये. माहिती आहे त्याला. विकेट जर गमावली तर 5 रन मायनस होतील. हे माहिती आहे प्रत्येक फलंदाजाला. हो वाईट. इट्स इज वाईट. आतापर्यंत एक्स्ट्रा आपण बघतोय. एक नो बॉल आहे, एक वाईड आहे, डॉट आहे, एक षटकार सुद्धा आहे. हो क्या बात आहे. पंच केलं चेंडूला. सेफ शॉट. 2 एक्स्ट्रा, एक सिंगल, एक षटकार. वाईड. सेकंड वाईड. 2 वाईड, एक नो बॉल, एक सिंगल, एक षटकार. धावा निश्चितच ऍड होतील धावफलकावर वेगाने. हो समोरच खेळाडू आहे अमोल त्या ठिकाणी. तर एकूण 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. आणि फायनली टोटल आपण जाणून घेऊया आमच्या राहुल अय्यर कडून. आमचे जे ऑनलाईन स्कोरर आहेत क्रिक हिरोज ऍप वर स्कोरिंग करतायत. राहुल अय्यर मला सांगतील, अपडेट करतील की त्या धावसंख्या आता मात्र डबल होणार. अक्षय अय्यर जसं मी उल्लेख केला की 2 वाईड, एक नो, एक सिंगल आणि एक षटकार. इट्स अ 49. 49 धावा धावफलकावर. म्हणजे तब्बल 22 धावा आपल्याला बघायला मिळाल्या त्या षटकात. बॉलिंग मार्क षटक क्रमांक 6 खूपच बाहेर आहे. इट्स वाईड, नो बॉल, फ्रीड अगेन. 50 ऑन द बोर्ड. 50 धावा. तौकीर अन्सारी फ्रेश बॉलर. पुढे येऊन स्टेफानो नाव चेंडूला ऑन साइडला प्लेस केलं थोडं हवेमध्ये. एकच धाव मिळते या चेंडूवर. अतुल पाटील, करण पाटील जोडी मैदानाच्या आतमध्ये मैदानावर बॅटिंग करत असताना. नो बॉल. नो बॉल. 52. 52 धावा. ओ वाईट. दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीये तौकीर. भरपूर एक्स्ट्रा खर्च करतोय. 53 धावा धावफलकावर आहेत. चेंडू हवेमध्ये थोडासा आपण बघितलं की थोडंसं साईडला एक्झिक्यूट केलं चेंडू. समोर खेळू शकत नाही. समोर जर खेळला तर झेल राहण्याचे चान्सेस जास्त असतात. ते आपण बघितलं मैदानावर. आपण 2 झेल बघितले ग्राउंडवर. प्रयत्न करतो की साईडला थोडंसं शॉट खेळावे. बॅकफुटला गेला. जोराने चेंडूला पूल केलाय आणि त्यावर एक धाव दिली कंप्लीट. 6 षटक मार्ग असतात. इव्हन आपण बघितलं तर डबल ट्रबल ओव्हर मध्ये मात्र त्याचा फायदा उचलला फलंदाजांनी. चांगली बॅटिंग केली. 22 धावा फुटल्या.
55. Oh, what a shot! Hot shot of the match. तिखट तेज तर्रार एवढा भन्नाट शॉट होता आणि फेकून दिलाय तो कॅमेरामॅनच्या डोक्यावर षटकारासाठी. व्हॉट अ शॉट. मॅग्निफिसंट टायमिंग बाय अतुल पाटील. ऑन सेट प्लेस केल्यासाठी क्षेत्ररक्षक आहे डी मध्ये चेंडू कव्हर करेल. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. हाना मध्ये आपण बघितलं त्या ठिकाणी अतुल आणि कर्ण मध्ये कॉम्बिनेशन खूप चांगलं जुळलेलं आहे. इव्हन चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे 6व्या विकेटसाठी. या दोघांमध्ये धावसंख्या 63 धावा. सेकंड लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस, 6th ओव्हर इन प्रोग्रेस, लास्ट बॉल टू गो. 63. ओ चाबूक, चपराक, खणखणीत आणि दणदणीत षटकार. टौका शॉट. ऍक्शन रिप्ले. ओ इंटरेस्टिंग आहे. तोलून मापून मारला शॉट होता अतुलने. काय बॅटिंग केली अतुलने अंडर प्रेशर. 5 विकेट लवकर गमावल्यानंतर ज्याप्रमाणे पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे या पार्टनरशिपचं कौतुक व्हायला हवं. कारण पार्टनरशिप आपण बघितलं तर चांगलीच भरलेली आहे. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस बाय विकास सोनावणे. नो बॉल. इट्स नो अँड नेक्स्ट बॉल फॉर हिट. धावसंख्या 70. स्प्रिट बॉल. फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डीप मध्ये मिळेल फक्त एकच धाव. अतुल चांगल्या फॉर्म मध्ये. अतुल स्ट्रायकिंगला येतो. धावसंख्या 23 वैयक्तिक त्याची. ग्राउंड स्ट्रोक, क्विक सिंगल आणि धावसंख्या 72. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. निर्णायक षटक मार्गस्थ आहे. ड्रॉप. राहुल सुरुवातीसाठी दर्जेदार क्षेत्ररक्षकांना चूक होते आणि त्याने झेल सोडलाय. ह्या गोष्टी खूप रेअर बघायला मिळतात आपल्याला मनीष. राहुल सुरुवातीसारखा काढू काढून झेल सोडलाय. हा चेंडू बघा काय फटका आहे. व्हॉट अ शॉट. अतुल पाटील बरसतोय. कारण ग्राउंड वर आपण जर बघितलं तर मॅचच्या आधी खूप चांगली प्रॅक्टिस केली होती. इथे मात्र गोलंदाजावर प्रेशर भरपूर आहे. वाईट टाकलाय. धावसंख्या 80 धावा. कुठे स्कोर होता आणि कुठे स्कोर आलाय बघा. 4 षटकांवर 27 धावा होत्या. 4 षटकांवर 27 धावा. मनीष डबल ट्रबल ओव्हरला जो मोमेंटम शिफ्ट झाला तो अजूनही कायम आहे. मिथिल लेवल या संघासाठी. ओ सेल्फ आउट. खूप मागे गेला शॉट खेळण्यासाठी. सेल्फ आउट झाले. हिट विकेट आणि फलंदाज बाद. चांगल्या फॉर्म मध्ये, चांगल्या टच मध्ये होता तो. चांगली बॅटिंग केली. 100ली मात्र धावसंख्येला काय आकार दिलाय अतुल पाटीलने. एक हाती किल्ला अंडर प्रेशर. एक पात्री अभिनय काय असतो आपण जेव्हा नाट्यक्षेत्रामध्ये आपण बघतो. एक पात्री अभिनय काय असतो आपल्याला बघायला मिळाला अतुल पाटीलचा. एक्सलंट बॅटिंग. ओ डॉट बॉल. निर्धाव चेंडू आणि त्याचबरोबर षटक समाप्त. 7 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 81 धावा आणि 82चं लक्ष्य आहे.
चला सुरू करू आपण दुसरं सत्र. 82 धावांचं लक्ष्य आहे. 4 षटकापर्यंत आपण जर लक्ष टाकलं तर मॅच मध्ये 27 धावा धावफलकार होत्या. पहिल्या सत्रामध्ये मीत 11 डिंगडॉंग संघ भरपूर बॅकवर्डला खूप मागे होता. असं वाटलं होतं की जेमतेम 50च्या आतमध्ये आपल्याला टार्गेट बघायला मिळेल, पण डबल ट्रबल ओव्हरला ज्याप्रमाणे मोमेंटम भेटला तब्बल 22 धावा कुठल्या गेल्या आणि त्यानंतर जो मोमेंटम शिफ्ट झाला तो शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्याला बघायला मिळाला. आणि खरं सांगू तर अतुल पाटीलने अप्रतिम एंटरटेन केलं, खूप चांगली बॅटिंग केली आणि आपल्या संघाला सावरले अतुल पाटील असं मला हरकत नाहीये. आता मात्र ओमसाई गणेश या संघाला मात्र धाबा करायचे त्या 82 धावांचं लक्ष आहे. पहिला चेंडू सेकंड इनिंग मध्ये दुसरं सत्र सुरू. ऑन साइडला स्वीपचा फटका, पॅडल स्वीपचा खूप चांगला नमुना इथे मात्र पेश केलाय अक्षयच्या माध्यमातून. स्ट्राइक एंड अमोल. वेग प्रचंड आहे आणि पंचांनी सांगितले वाईड बॉल. इट्स अ वाईड. ऑन ड्राईव्ह. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. फक्त एकच धाव मिळेल अमोलला. अमोलने खातं उघडले एका धावेने. पुढील चेंडू. ओ क्या बात आहे. तिखट मारा गोलंदाजी मध्ये सार्थक म्हात्रे. वेग प्रचंड आहे, भन्नाट वेग आहे, अचूक टप्पर गोलंदाजी करतो. एकमेव वाईट आणि आतापर्यंत टाकलाय या षटकामध्ये. धावसंख्या 4. अमोल वागळे ऑन स्ट्राइक. हो काय वेग आहे, भन्नाट वेग आहे. रफ्तार का सौदागर सार्थक म्हात्रे, नाम तो सुना ही होगा. थोड़ा भन्नाट वेग आहे गोलंदाजी मध्ये. ओ क्या बात है. टो क्रशर यॉर्कर, अनप्लेबल डिलीवरी. इट्स अ लेग बाइज. It's a leg byes and 5 on the board. मनीष आपण बोललं की लाईट वेट बॉल आहे, हलके बॉल आहे. हलक्या बॉलवर तुम्ही एवढा वेगाने गोलंदाजी करता. इट्स अ मिरॅकल. तुमच्याकडे कसं एक प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. आपण अक्षय गुरवला बघतो, दिव्याचा का गोलंदाज आहे, लेफ्ट आर्म बॉलर. त्याच्याकडे एवढा पेस आहे. ऋत्विक गोर्डेला आपण बघतो, भन्नाट पेस आहे. म्हणजे अंडर क्रिकेट मध्ये असे जे काही नमुने आहेत, हिरे आहेत ना, नमुने म्हणजे हिरे म्हणे डायमंड्स आहेत. त्यापैकी एक सार्थक म्हात्रे. ओ वेग प्रचंड, पण दिशेवर नियंत्रण नाही. लेग स्टिकच्या बाहेर आहे. स्ट्राइक एंड लक्ष्य काकडे. वाईड बॉल आहे. धावसंख्या 6. वाइड बॉल अगेन. थर्ड वाइड ऑफ द ओव्हर. तिसरा वाइड या षटकातला. सार्थक. ओ स्वीप, उलटा चेंडूचा स्वीप केलाय. पॅडल स्वीप आणि चेंडू स्क्वेअर लेग मध्ये. धावसंख्या 8. एका षटकाचा खेळ समाप्त होतो. एका षटकाच्या अखेरीस 8वा धावफलकावर. 8वा धावफलकावर. 8 रन्स ऑन द बोर्ड. 82 चं लक्ष, 82 चं लक्ष. ब्याऐंशी धावांचं लक्ष 8वा धावफलकावर. आपण पाहतो मास्टर्स क्लब सेकंड डे. त्यांनी सेकंड डॉटिंग या YouTube वाहिनीवर. आमच्या सोबत आज प्रथमेश आहे, ओमकार आहे, मिलन पाटील जे खास नेरूळवरून आले होते टूर्नामेंट कव्हर करण्यासाठी. थँक्यू मिलन. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या स्पर्धेचे आयोजक अक्षय बागुल सुद्धा आहेत.
हँडसम पर्सनॅलिटी अक्षय मग अशा आले तर असं वाटतं की कोण प्लेअर स्वतः प्लेअर सुद्धा आहेत पण ज्याप्रमाणे ज्या किटवर आले तर मला वाटतं की डेफिनेटली चीफ गेस्ट असावे पण आमच्या अक्षय हे आमचे ऑर्गनायझर आहेत. चला सामना सुरू करूया. बॉलिंग मार्कर षटक क्रमांक 2 अरुण. नो बॉल साइड आर्म. साइड आर्म बॉलिंग इज नॉट अलाउड इन अंडरआर्म क्रिकेट हे सांगत असताना जितू कदम एकदम तटस्थ पंच आहे. 90 डिग्रीच्या वरती 90 डिग्रीच्या वरती तुमचा हात गेलाच नाही पाहिजे हेच पंच सांगतायत. 90 पण नाही बिलो 90 90च्या खालीच. हो हो क्या बात आहे. फिरकी पण होती आणि गिरकी पण होती याच्यामध्ये. धाव संख्या 9 वर थांबली आहे. अरुणचा पुढचा चेंडू समोर आहे अक्षय काकडे. हो लेग स्टिकच्या बाहेर आहे आणि पंचांनी इशारा दिला वाईड बॉलचा. धाव संख्या दुहेरी अंकामध्ये डबल फिगर मध्ये 10. राऊंड विकेट. ओ चांगला लेग ब्रेक आहे पण भरपूर चेंडू वळवतोय अरुण. तिसरा वाईड या षटकामध्ये. ओ नो बॉल. अंपायर सिग्नल नो बॉल. सेकंड नो बॉल. दोन नो बॉल 2 वाईड. No ball. Strong appeal for stumping. It's a no ball. Strong and loud appeal. Free hit ball होता. पंचांनी नो बॉल पुन्हा एकदा कॉल केला. नो बॉल अगेन. अंडरआर्म क्रिकेटचे रूल्स खूप वेगळे आहेत मनीष आणि जितू कदम तेच सांगत असणार रोहन चिरेसारखा अनुभवी खेळाडूला पर्यंत बाद नाही आहे पण नो बॉल आहे. धाव संख्या 13. हो चेंडू उंच फ्रीड बॉल होता. एकदा तिथे कंप्लीट झाली रनआउटची संधी. इथे मात्र आउट. इथे मात्र फलंदाज बाद. रोहन चिरेचा लाऊड कॉल. माझ्याकडे थ्रो यायलाच पाहिजे बॅटिंग एंडला तेच बघायला मिळालं. And first wicket down. पुढचा चेंडू समोर आता अमित. No ball. 14 on the board. New batsman. 14. Now 15 now. 15. Hello. ओ अभिवादी चेंडू सारखा त्या ठिकाणी होता. त्या बीट करून चेंडू मागे जातोय. मिळते एकदा या चेंडू. धाव संख्या 16 धावा. ओ संधी या ठिकाणी 22 ची एक धाव त्या ठिकाणी जाईल. बॅट आणि चेंडूचा काहीच संपर्क नाही. 17 धावा. एक गडी बाद. इट्स अ वाईड. सिग्नल वाईड बॉल फ्रॉम अंपायर शैलेश शेट्टी. चेंडू मध्ये थोडासा अपिश फटका थ्रू द कव्हर्स. धाव संख्या 19. 1 to go. Last to go फ्रॉम अरुण. 19वा धाव फलकावर. आता बघायचं या इनिंग मध्ये सुद्धा डबल ट्रबल मध्ये मॅचला मोमेंटम मिळेल का. बॅटिंग करत असताना उमसाई गणेश संघाला. पुढे हवेमध्ये आहे आणि झेल सॉफ्ट डिस्मिसल. अमोल बॅक टू द आउट. इज द कॅप्टन ऑफ द टीम उमसाई गणेश.
आणि बॅटिंग साठी नेव्ही बॅट्समन राहुल सुरवाडे ॲट नंबर 4, 19 लॉस ऑफ 2 आफ्टर 2. 9.5चा रन रेट सध्या आपण बघतोय आणि रिक्वायर्ड रन रेट मात्र जर आपण बघितलं तर 30 चेंडू 63 धावा करायचे आहेत, म्हणजे 12.60 असा रिक्वायर्ड रन रेट आहे. 12.60 रिक्वायर्ड रन रेट म्हणजे 12 ते 13 धावा करायचे आहेत तुम्हाला आपल्या षटका मागे. अक्षय बागुल, अमोल वाकळे, अनु भोईर, अक्षय अय्यर, धीरज आणि अतुल भोईरचा खूप चांगला प्रयत्न दुसऱ्या सीझन मध्ये मास्टर्स कप. व्हेरी गुड फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग. दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. पहिल्या चेंडूवर अली आहे बॉलिंग मार्कवर. वैयक्तिक तो पहिल्या षटक घेऊन आले संघाकडून तिसरं षटक. वाईट बॉल, इट्स अ वाईट. धावसंख्या 20. चांगला ड्रॉ, ग्राउंड स्ट्रोक, चांगला फटका जमीन लगत. इट्स 21. नेक्स्ट बॉल राउंड विकेट अली टू राहुल. स्वीपचा फटका, टायमिंग चांगला आहे, एक्सपिरियन्स चांगला आहे, अनुभव चांगला आहे राहुलकडे. भरपूर ऊन पावसाळे बघितले अंडरआर्म क्रिकेट मध्ये. स्ट्राईक रेट आम्ही अजून एक चांगला अनुभवी खेळाडू आहे चिकनगरचा. हो, समोर फटका ऑफर केला, अलीला चेंडू डायव्हर्ट झाला होता. इव्हन फुल टॉस चेंडू आला होता बॅट. लेग स्टिकच्या बाहेर आहे, वाईट बॉल. ऑन ड्राइव्ह. हो, चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग अरुण कडून. वन टू गो, लास्ट टू गो. व्हेरी गुड ओव्हर बाय अली. फक्त 4 धावा खर्च केल्या झाले. एकदा विद्या ऍड केलं डिक्लेअर झोन मध्ये. एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 24 धावा करणार 8चा आहे. 24 चेंडू 58 धावा करायच्या आहेत. 24 चेंडू 58 धावा. बोली मार्कर अतुल पाटील. ऑन ड्राइव्ह, रनआउट संधी आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला पण जॉनने खूप चांगला चेंडू फेकला होता. ऑन स्ट्राइक राहुल. ओ, चांगलं टायमिंग आहे चेंडूवर. ओ हो, ईट का जवाब पत्थर से. न्यू बैट्समैन अमित भोईर.
हो इथे मात्र झेल ड्रॉप झालाय. रनआउटची संधी. नॉट आउट. 2 धावा कंप्लीट या चेंडूवर. हो झेल उडालाय पण नो मॅन्स लँड. जवळपास कोणी खेळाडू नाहीये. बघायचं नेक्स्ट ओव्हरला एक्झॅक्टली काय करणार आहे. डबल ट्रिपल ओव्हर असणार आहे नेक्स्ट ओव्हर. अतुल पाटील पुढचा चेंडू. हो वन मोर विकेट अतुल. एक्सलेंट वर्क विथ द बॅट विथ द बॉल ऑल्सो. एक्सलेंट परफॉर्मन्स अतुल पाटील. चार षटकांच्या अखेरीस धावसंख्या 34 धावा अनु भोईर बॅटिंगसाठी. आणि डबल ओव्हर मध्ये आपण बघतो म्हणजेच रोहन चिले. डबल ट्रबल ओव्हरला आपण स्टार प्लेअर बघितले मगाशी बघितले म्हणजे राहुल सुरवाडे 22 धावा त्यांनी खर्च केल्या. इथून मोमेंटम शिफ्ट झाला होता आणि मी तिने चांगली बॅटिंग केली मैदानावर. बघायचं ओमसाई गणेशला सुद्धा मोमेंटम मिळतोय का. कंपल्सरी आपण जर केलं तर 4 षटकांकडे 27 होत्या पण आता आपण बघतोय की चांगली धावसंख्या 4 षटकांकडे 34 आहे. युअर इम्पॉर्टंट. पहिलाच बॉल नो. फ्री हिट बॉल. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. बॅकअप आहे. एकच धाव मिळाली आहे चेंडूवरती म्हणजेच फलंदाज अमित भोईरला. स्ट्राईकरला अनु भोईर. चांगला कॉन्टेस्ट रोहन चिले वर्सेस अनु भोईर. वाईड बॉल. 34. हो स्टिअर केलाय. गॅप मध्ये खेळलाय फटका. एक धाव मिळते या चेंडूवर. सगळी टोटल तुम्हाला 5 षटकानंतरच बघायला मिळेल कारण डबल ट्रबल ओव्हर आहे. धावा जेवढ्या येतील त्या सगळ्या डबल केल्या जातील. जर विकेट पडली तर 5 धावा मायनस होतील. हो स्वीपचा फटका आणि पुन्हा स्ट्राइक रोटेट. अजून एक धाव. ओ वाईड बॉल. फुल टॉस थेट नेटवर आणि अनुची विकेट. इव्हन तो गॅप मध्ये खेळायला गेला होता पण जास्त एलिव्हेशन देऊन बसला फटक्याला अँड विकेट डाऊन. फलंदाज बाद झाला. इथे नुकसान झालं पण 5 धावांचं सुद्धा नुकसान झालंय आणि 5 धावा आता कमी होणार. इव्हन जेमतेम 6 धावा जमा झाल्या होत्या या ओव्हर मध्ये. इट्स अ वाईड. डबल ट्रबल ओव्हर आपण पहिल्यांदा ओमसाई गणेश संघाला राज आली नाहीये. हो गुड बॉलिंग. चांगला चेंडू होता. लास्ट टू गो अँड वाईड. वाईड बॉल. पुढील चेंडू राउंड विकेट. नो बॉल. टोकीर ऑन स्ट्राइक. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू षटकातला. डबल ट्रबल ओव्हर मध्ये. हो संधी होती या ठिकाणी. निर्धाव आणि तोपर्यंत षटक समाप्त. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 15 धावा आपण ऍड करूया.
12 बॉल 33 33 धावा 12 बॉल 33 49 loss of 5 after 5 चला मॅच कंटिन्यू करा सुरू करा मॅच अंपायर एका मॅचला बरोबर 1 तासाचा वेळ जवळजवळ जातोय कारण 55 आपण 9:55 ला मॅच स्टार्ट केली होती 10:42 नाऊ सामना सुरू करावा विशाल होईल सामना सुरू करा
चला 12 चेंडू 33 धावांची गरज आहे. 12 चेंडू 33 धावा. मागे जातो निघून. पारशी लागून मागे जातो. डायव्हर्ट झालाय. लेग बाईस. राउंड विकेट. ऑन ड्राइव्ह गोलंदाज विशाल भोईर. धावसंख्येत भर. धावसंख्या 51. नो बॉल. अंपायर सिग्नल नो बॉल. Hello. Hello. Hello.
हॅलो हेलो 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 चेक 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 हेलो चेक 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 चेस कंपल्सरी 3 बॉल 4 धावांची आवश्यकता